DNA झी मराठी परेल ज्वेलर्स महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा हा एक अतिशय वेगळा आणि एक विशेष असा कार्यक्रम। तसं बघितलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमा येतातच आणि आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काहीतरी खास महत्त्व सांगितलंय। म्हणजे मग ज्येष्ठ पौर्णिमा असेल तर ती वटपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो, आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो, श्रावण पौर्णिमा ही नारळ पौर्णिमा असते। तसंच ही अश्विनातली पौर्णिमा किंवा शरद ऋतूतली पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकदा पडतो आणि मग असं सांगितलं जातं की आजच्या दिवशी आकाशातनं रात्रीच्या वेळेला लक्ष्मी देवी संचार करत फिरत असते आणि ती विचारत असते की को जागरती, को जागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे, आणि जो जागा आहे त्याला मी धन देईन असं तिनं आधीच सांगून ठेवलंय। अर्थात जागा असणाऱ्याला धन देणं एवढी काही लक्ष्मी देवी उदार नाही। हे जागा असणं म्हणजे संकटामध्ये जो जागा आहे, अज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानाच्या अर्थानं जो जागा आहे त्यालाच लक्ष्मी देवी धन देईल असं म्हटलंय आणि म्हणूनच अशा अर्थानं जागा व्हायचंय आपल्याला, तर तिचा प्रसाद नक्की मिळणार आहे। या पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर आपण नक्की सांगू शकतो की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या थोडा अधिक जवळ आलेला असतो। म्हणजे एरवी पौर्णिमेला जसा चंद्र दिसतो त्याहीपेक्षा थोडासा मोठा त्याचा आकार आजच्या दिवशी दिसतो। त्याचं चांदणं अधिक शुभ्र, अधिक पांढरं दिसतं आणि म्हणून चांदण्यामध्ये शरदाचं चांदणं विशेषत्वानं महत्त्वाचं मानलं जातं। असं म्हणतात, अनेक कवींनी अशी कल्पना केली आहे की हा चंद्र म्हणजे पृथ्वीचा प्रियकर आहे, पण दोघं जण एवढी लांब आहेत आणि आपापली जागा दोघांनाही सोडता येत नाही। मग अशा वेळी करायचं काय? तर चंद्राचे जे किरण आहेत हे त्याचे किरण म्हणजेच त्याचे हात, आणि ह्या किरणांनी हा चंद्र पृथ्वीचा हिरवा हात आपल्या हातामध्ये घेतो। कसा? पुढच्या गाण्यामध्ये जसं कवी सुरेश भटांनी सांगितलंय त्याप्रमाणे।
मराठी भाषेला नामवंत कवींची मांदियाळी लावलेली आहे. किती नावं घ्यावीत. आणि ही सगळी मंडळी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्या भावना काय असतात. एक होतं अस्वल, त्याच्या चड्डीचं तुटलं होतं बक्कल असं म्हणून गोड गोबऱ्या गालावरती खळी उमटवणारे पाडगावकर. किंवा आयुष्य ही बासरी असते, जवळ घेता आली पाहिजे. आयुष्य ही बासरी असते, जवळ घेता आली पाहिजे. आपलेच श्वास, आपलेच ओठ सुरात लावता आली पाहिजे असं सांगणारे पाडगावकर. खरोखरच अशा पाडगावकरांचं एखादं गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कवी मंडळींवरची ही विडंबनं कुठच्या कुठे दूर निघून गेलेली असतात आणि आपल्या मनाचा ताबा पाडगावकरांच्या कवितेनं घेतलेला असतो. उधळी मुजोर राहतो मी माझा, राहतो मी हरवून हा किनारा. जेव्हा तुझ्या बटाला उधळी मुजोर मारा, जेव्हा तुझ्या बटाला. होती बटाही पक्षी ओढून जीव घेते, ओढून जीव घेते पदरा